36 साईजचा हा ब्लाऊज आहे बघा. इथं मी डबल फोल्ड करून कपडा घेतलेला आहे. नेटचा हा ब्लाऊज आहे आणि अगदी छान पद्धतीने मापे आपण उंची टाकून घेतोय बघा. इथं 15.5 इंच उंची घेतलेली आहे. 14 इंच मला रेडी ठेवायची. घडी घेतलेली आहे 11.5 इंच. शोल्डर घेतलेला आहे 5.25 इंच. 36 साईजचा ब्लाऊज आहे. 5.25 इंच शोल्डर घेतले आणि 2.25 इंच गळ्याची रुंदी घेतली आहे. बॅक साईडची गळ्याची उंची टाकून घेऊया आपण. गळ्याची उंची बघा इथं मी 11.5 इंचावरती घेतलेली आहे. ही लाईन आपल्याला सरळ ड्रॉ करून घ्यायची. त्यानंतर खालच्या साईडला आपल्याला असा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. यानंतर आपल्याला गळ्याला कसा आकार टाकायचा आहे तो आकार आपण देऊन घेणार आहे. इथं मी गोल एक आकार देऊन घेत आहे, गोल आकार. त्यानंतर आपल्याला हा डबल गळा करायचा आहे. त्यासाठी आपल्याला पानगळ्याचा आकार द्यायचा आहे. तर पानगळ्याचा आकार देण्यासाठी 1.25 इंचावरती एक मार्किंग केली आणि अशी 2.25 इंचावरती मार्किंग आपल्याला करत घ्यायची आहे बघा. 1.5 इंच सुद्धा घेऊ शकता किंवा 2.25 इंच सुद्धा घेऊ शकता. इथं मी 1.5 इंच मार्किंग पूर्ण करून घेते, म्हणजे आकार आपला छान येईल. त्यासाठी ही मार्किंग आपण पूर्ण करून घेत आहे. आता यानंतर आपल्याला छान असा आकार देऊन घ्यायचा आहे, पान आकार. आणि अगदी नवीन ज्या मैत्रिणी क्लास करतात त्यांच्यासुद्धा खूप लवकर लक्षात येईल अशा पद्धतीने पूर्ण ब्लाऊज आपण दाखवणार आहे. तर आता ही सरळ लाईन मी इथं ड्रॉ करून घेते आणि छान याला पान आकार आपण देऊन घेणार आहे. तर डबल गळा याला तुम्ही म्हणू शकता. नेटचा हा ब्लाऊज पीस आहे. तर अस्तरवरती आपण पूर्ण मार्किंग करून घेतलेली आहे. तर बघा मोंढा मी सांगते. मोंढा इथं मी 5.25 इंच घेतला आहे. शोल्डरसुद्धा 5.25 इंच घेतले. गळ्याची रुंदी 2.25 इंच घेतलेली होती आणि उंची घेतलेली आहे 15.5 इंच. तर मला इथं 14 इंच रेडी ठेवायची होती. आता बंद बाजू माझ्या साईडला आहे आणि अस्तरची सुद्धा बंद बाजू माझ्या साईडला आहे. व्यवस्थित ब्लाऊज पीसच्या कपड्यावर ठेवून जो गोल आकार आहे तोच आपल्याला आता कट करून घ्यायचा. इथं गोल आकारच कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर मग समोर तुम्हाला सांगतेच मी काय करायचं ते. तर बघा हा गोल आकार आपण कट करून घेतला आहे. आता आपल्याला अस्तर वेगळं करायचं आहे आणि ब्लाऊज पीस वेगळा करायचा आहे. तर आपल्याला हा आकार आता फक्त अस्तरचाच कट करायचा आहे, ब्लाऊज पीसचा करायचा नाही. ब्लाऊज पीसचा आपल्याला डबल गळा करायचा आहे. त्यासाठी आता आपण अस्तरवरती ही जी मार्किंग केली होती ही पूर्ण आपल्याला मार्किंग आता कट करून घ्यायची आहे. जसं आपण मार्किंगचा आकार दिलेला आहे त्या पद्धतीने आता पूर्ण इथं मी कट करून घेतले. आता काय करायचं आहे, आपल्याला अस्तरचा परत एक कपडा घ्यायचा आहे. ह्या गळ्याला जास्त अस्तर वापरावं लागतंय. तर इथं डबल फोल्ड करून मी इथं अस्तर घेतलेला आहे बघा. बंद बाजू माझ्या साईडनं आहे. साधारणतः 6 इंच रुंदीला हा कापड मी घेतलेला आहे. कॉटनचा अस्तर आहे. तुम्ही इथं कॅनव्हसचा सुद्धा वापर करू शकता. कॅनव्हसची मला काही आवश्यकता नाही, त्यामुळं मी फक्त कॉटनचा अस्तरच घेतले. इथं तुम्ही कॅनव्हससुद्धा वापरू शकता. आता आहे असं आपण कैचीने जसा आकार दिलेला आहे त्या पद्धतीने कट करून घ्यायचे. तुम्ही जर नवीन असाल तर तुम्ही मार्किंग करून घ्यायची आणि मग नंतर हा कपडा कट करायचा आहे. आता साईडने बघा आपल्याला परत 1-1.5 इंच कपडा शिल्लक ठेवून आणि साईडने सुद्धा आकार देऊन आपल्याला हा कपडा कट करून घ्यायचा आहे. बघा साधारणतः 1 इंच अंतरावर मी इथं मार्किंग करून घेते पहा आणि पूर्ण कपडा 1-1 इंच अंतराने आपण कट करून घ्यायचा आहे. तुम्ही नवीन शिकत असाल तर इथं मार्किंग तुम्ही करून घ्यायची 1-1 इंच अंतरावरती आणि नंतर कपडा कट करायचा आहे. असा मी पानगळ्याचा आकार हे अस्तरसुद्धा घेतलेला आहे काढून. याने फिनिशिंग खूप छान येते. तर बघा आता आपल्याला हा जो आपण अस्तरचा कपडा काढून घेतला होता, व्यवस्थित जो आकार तयार करून घेतला होता, त्याच्यावरती आता आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे एका साईडनं. व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने तुम्हीसुद्धा अशी शिलाई देऊन घ्यायची आहे ह्या पद्धतीने. आणि थोडासा शिलाईपुरता कपडा अलीकडच्या साईडनं सोडायचा आहे आणि पूर्ण शिलाई मी याच्यावरती टाकून घेते आता बघा कपडा दुमडून. आणि मग पुढं खूपच सोपी प्रोसेस आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजेच तुम्हाला सोप्या पद्धतीने शिकायला भेटेल. पूर्ण व्हिडिओ पाहिला तरच तुमच्या लक्षात येईल. स्किप करत व्हिडिओ बघू नका. नवीन जर शिकत असाल तर पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे. पूर्ण शिलाई आता आपण टाकून घेणार आहे. इथं थोडासा धागा निघला होता, माझ्या लक्षातच आलं नाही, पण नंतर मग मी
चेक केलं आणि परत शिलाई टाकून घेतली. तर पूर्ण इथं मी त्याला शिलाई टाकून घेतली होती. आणि हा जो आपला अस्तरचा कपडा आहे तो आता आपल्याला सरळ इथं ठेवून घ्यायचा आहे. आणि जी आपण पट्टी तयार केली होती तिथं आता आपल्याला आकारावरती छान असं पिनअप करून घेते मी. पिन लावून घ्यायची किंवा सुई लावून घ्यायची आणि इथं पॅक करून घ्यायचं, म्हणजे कपडा हलणार नाही. तर आता हे पूर्ण आपण ही जी पट्टी तयार केली ही आपल्याला ह्या अस्तरला जॉईन करून घ्यायची आहे. पूर्ण अस्तरवरती आपल्याला अशी पट्टी जॉईन करून शिलाई टाकून घ्यायची. पूर्ण गळ्यावरती जसा आपला गळ्याचा आकार आहे त्याच पद्धतीने आपण शिलाई टाकून घेत आहे पूर्ण गळ्यावरती. याने छान अशी फिनिशिंग येते बघा. कॅनव्हस जर वापरलं तर आणखीनच छान. कॅनव्हस आणि अस्तर दोन्ही जरी वापरलं तर अजूनच फिनिशिंग येते. पण कॉटनचं अस्तर असलं त्याने सुद्धा फिनिशिंग येते. आणि तुम्हाला जर कॅनव्हस वापरायचं तर तुम्ही कॅनव्हससुद्धा अशाच पद्धतीने आकारात कट करून घ्यायचे आणि मग कॅनव्हस आणि अस्तर दोन्हीला जॉईन करून घ्यायचं आणि नंतरच गळ्यावरती जॉईन करायचं. पण इथं काही जास्त गरज वाटली नाही मला कॅनव्हसची, म्हणून फक्त मी अस्तरच लावले. आता याच्यावरती आपल्याला छान अशी दुम्मडपट्टी करायची आहे ही. आणि वरच्या साईडनं बघा अशा पद्धतीने शिलाई टाकून घ्यायची आणि खूप छान अशी फिनिशिंग येणार आहे बघा. पूर्ण गळ्यावरती अशीच आपल्याला शिलाई टाकत घ्यायची आहे. जो आपण पट्टी तयार केली ती आतल्या साईडला फोल्ड करायची आणि ह्या पद्धतीने आपण आता पूर्ण गळ्यावर शिलाई टाकून घेणार आहे. ही प्रोसेस खूप महत्त्वाची आहे. अस्तरवरती फिनिशिंगमध्ये आपण एकदा गळ्याला आकार दिला की मग बाकी लवकर आपले ब्लाऊज डिझाईन तयार होते. बाकी काही जास्त हे नाही आहे, प्रोसेस नाही आहे. फक्त हीच आपल्याला फिनिशिंग द्यावं लागते अस्तरला. मग गळ्याला आपोआपच फिनिशिंग छान दिसते. पूर्ण मी इथं शिलाई टाकून घेतलेली आहे. तुम्हीही ह्याच पद्धतीने शिलाई टाकून घ्यायची. आता याच्या साईडनं तुम्ही हा जो कपडा आहे त्याला हाततुरपाई करून घेऊ शकता. आणि बऱ्याच मैत्रिणी हाततुरपाई करतात, पण मी इथं शिलाई टाकून घेते आणि त्यानंतर मग मी हाततुरपाई करणार आहे, किंवा नाही केली तरी चालते. हाततुरपाई करायची असली तर अगोदर करून घ्यायची, अशी शिलाई नाही टाकायची. आणि नाही जरी केली तरी सुद्धा चालते. तर पहा अशा पद्धतीने फिनिशिंगमध्ये मी ही पट्टी जॉईन करून घेतली. आता आपल्याला ब्लाऊज पीसचा कपडा घ्यायचा आहे. सरळ ब्लाऊज पीसचा कपडा मी इथं ठेवून घेतलेला आहे. छान याचा गोल आकार घेतलेला आहे पहा. आता हे जे आपण गळ्याचं मार्किंग करून काढला होता कपडा, तिथं आपल्याला वरच्या साईडला आता मार्किंग करून घ्यायची, म्हणजे जे आपला अस्तरचा कपडा आहे त्याचा पॉईंट आपल्याला लक्षात येईल. त्यासाठी मी इथं मार्किंग करून घेतली. तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने मार्किंग करून घ्या. आणि आता हा कपडा आपल्याला सव्वासा व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे. त्यावरती आपण जे अस्तर तयार केलेलं आहे ते आता आपल्याला ठेवून घ्यायचं आहे आतल्या साईडनं. आणि जी मार्किंग केली ती व्यवस्थित बघायची आहे. शोल्डर लागलंच तर टेपाने मोजून घ्यायचं आपलं शोल्डर किती आहे. आणि आपण याला साईडने आता खूप सिल्की कपडा आहे आणि जे आपलं मशीनचं प्लाऊड आहे त्यावरती तो सटकतो. तर त्यासाठी काय करायचे, छान अशी टिप्स आहे इथं. याला आहे ना आपल्याला सुया व पिनाने पिनअप करून घ्यायचं आहे बघा. ह्या पद्धतीने पिना लावून घ्यायच्या आहेत, सुया लावून घ्यायच्या आहेत, जे तुमच्याकडे अवेलेबल आहे ते. आणि छान पद्धतीने आपण याला सेट करून घेऊया. जे आपलं शोल्डर आहे त्याची मार्किंग मी करून घेतली होती बघा तुमच्या दिसताच. तर तशीच तुम्हीही मार्किंग करून घ्यायची आणि पूर्ण साईडनं आपण पिना लावून घेणार आहे. नेटचा कपडा म्हणलं की मग तो थोडा सिल्कीच असतो, तर मग शिलाई टाकता वेळेस तो हालतो. तर त्यासाठी आपण अगोदरच इथं पिना वगैरे लावून घ्यायच्यात. त्याने काय होतं, थोडा वेळ लागतो पण फिनिशिंग ब्लाऊजला छान येते. आणि नवीन मैत्रिणी शिकत असतील तर परत एकदा सांगते, त्यांनी तर आवर्जून अशा पिना लावून घ्यायच्या आणि नंतरच शिलाई टाकायला सुरुवात करायची. तर पहा इथं आपण आता एकदम काठावरती शिलाई टाकून घेणार आहे ह्या पद्धतीनं. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे मैत्रिणींनो. पूर्ण जसा आकार आहे त्या पद्धतीने आपण इथं आता शिलाई टाकून घेत आहे. आतल्या साईडनं धागे दोरे काहीही जाऊ द्यायचे नाही, म्हणजे नेटचा ब्लाऊज आहे तर मग त्यामध्ये लगेच दिसून येतं. त्यामुळं आपण आतल्या साईडनं व्यवस्थित बघायचे. आणि एक एक पिन आपल्याला आता इथं काढून घ्यायची आहे आणि छान अशी शिलाई आपण पूर्ण गळ्यावरती टाकून घेणार आहे बघा. आता जसं की मी दाखवते
जसं जसं पिना येतील तशा तशा पिना काढून घ्यायच्यात, म्हणजे सुई आपली तुटणार नाही. तर इथं पूर्ण शिलाई मी टाकून घेतलेली आहे. आता पुढची प्रोसेस काय आहे ती मी तुम्हाला सांगते. तर पहा, ह्या पद्धतीने शिलाई टाकून झाल्याच्या नंतर आपलं जे अस्तर आहे ओपन, त्याला आपण पूर्ण शिलाई टाकून पॅक करून घेणार आहे. ह्या पद्धतीने पूर्ण साईडनं शिलाई टाकून घ्यायची, म्हणजे आपलं अस्तर एकदम पॅक होऊन जातं. आणि काही मैत्रिणी याला गमनं सुद्धा चिपकवतात, पण गम न चिपकवल्यापेक्षा याला शिलाई जर टाकली तर शिलाई आपली परमनंट राहते. आणि गमनी जर चिपकवला आपण तर कपडा धुतल्याच्या नंतर मग ते गम निघून गेल्याच्या नंतर याला अशा आढ्या वगैरे पडतात आणि अस्तर लूज होतं. त्यासाठी मी इथं शिलाईच टाकून घेत असते. आता शिलाई टाकून झाल्याच्या नंतर आपण जो साईडचा एक्स्ट्रा कपडा आहे ब्लाऊज पीसचा आपण शिल्लक ठेवलेला, तो आपल्याला पूर्ण इथं कट करून घ्यायचा आहे. पूर्ण साईडचा एक्स्ट्रा कपडा कट करून घ्यायचा आहे. अस्तर आपलं बराबर मापामध्ये आपण मार्जिननुसार कट केलेलं असतं. तर इथं मी पूर्णपणे कट करून घेतला आहे कपडा. आणि यानंतर मग आता आपण कमरेला सुद्धा पट्टी जॉईन करून घेणार आहे, कारण की हलका असतो नेटचा ब्लाऊज, तर मग नाही का ते वरती पाठीवर तरंगणार नाही. त्यासाठी आपण कमरेला पट्टी सुद्धा जॉईन करून घेणार आहे. इथं मी शोल्डरचा मध्य करून छान असे 4.5 इंचावरती टक्स टाकून घेतलेला आहे आणि छान असं नखाने त्याला प्रेस करायचे, छान फिनिशिंग येते. दुसऱ्या साईडनं सुद्धा टक्स बघा ह्या पद्धतीने पूर्ण जॉईन करून व्यवस्थित दोन्हीही पार्ट पकडून आणि ह्या पद्धतीने आपल्याला एक 4 इंचावरती हा टक्स देऊन घ्यायचा आहे. तुम्ही 3.5 इंचावर 4 इंचावर सुद्धा देऊ शकता. तर पूर्ण टक्स मी तर दोन्ही साईडला देऊन घेतलेले आहेत. आता खूप कमी वेळात आपला हा ब्लाऊज डिझाईन लवकरच तयार होणार आहे. तर आपण याला बघा कमरेच्या साईडला मी इथं डबल फोल्ड पट्टी करून घेतलेली आहे. एक 2 इंचाची किंवा 1.5 इंचाची पट्टी आपण इथं तयार करून घ्यायची आणि डबल फोल्ड करून मी इथं कमरेच्या साईडला सेट करून घेत आहे. ह्या पद्धतीने अशी आपल्याला वरच्या साईडने एक शिलाई टाकून घ्यायची. त्यानंतर एक्स्ट्राचा कपडा कट करून घेतलाय. आता परत ह्यावरती एक दाब शिलाई देऊन घ्यायची. दाब शिलाई दिल्याने ही जी पट्टी आहे ती इझिली म्हणजे सोप्या पद्धतीनं आतल्या साईड फोल्ड होते. ही पट्टी कमरेच्या साईडला लावल्याने खूप छान असं ब्लाऊजला फिनिशिंग पण येते आणि कमरेवरती पाठीवर ब्लाऊज उचलल्यासुद्धा जात नाही. तर वरच्या साईडने हे बघा मी आता शिलाई देत आहे, तिथं 5 नंबरची शिलाई आपल्याला देऊन घ्यायची. आणि मग ब्लाऊज झाल्याच्या नंतर आपल्याला त्याला हात शिलाईसुद्धा करून घ्यायची आहे. आणि तुम्ही नाही कितली करून तरीही चालतं, केली तरी पण छान. तर इथं आता जो आपला आतल्या साईडचा गळा आहे नीटचा, त्याला आपण इथं तिरकस पट्ट्या मी इथं काढून घेत आहे. जेवढा कपडा अवेलेबल आहे त्यामध्येच मी तिरकस इथं पट्ट्या काढून घेत आहे, जेणेकरून जी आपली पायपिंग किंवा गोट किंवा पट्टी आपल्याला तयार करायची ती उलटी पडणार नाही. त्यामुळं मग इथं तिरकस पट्ट्या काढणं जरुरी असतं. सरळ आपण पट्टी काढली तर गोट किंवा पट्टी आपण करायची असली गळ्याला तर ती उलटी पडते. त्यासाठी तर इथं मी तिरकसमध्ये ह्या पट्ट्या जॉईन करून घेत आहे, जॉईन देऊन घेत आहे. त्यानंतर आता एका साईडला आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे. बघा ह्या पद्धतीनं जसं व्हिडिओमध्ये दाखवते ह्याच पद्धतीने आपल्याला अशी पूर्ण शिलाई टाकून घ्यायची आहे. आणि आता ही जी पट्टी तयार झाली ती पट्टी आपल्याला आता जो नेटचा आतल्या साईडला गळा आहे त्याला आपल्याला ही पट्टी जॉईन करून घ्यायची. सरळ मी हा सवासा ब्लाऊज ठेवून घेतलाय बॅक साईडचा पार्ट. आता त्यावरती आपण ही पट्टी शिलाई टाकून घेणार आहे. जसा गळ्याचा गोल आकार आहे तशीच आपल्याला पट्टीवरती सुद्धा शिलाई टाकून घ्यायची आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजेच तुम्हाला नवीन सगळ्यात अगोदर जो आपला व्हिडिओ किंवा लाईव्ह येईल त्याचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. तर बघा इथं छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहेत, म्हणजे आपली पट्टी जी आहे ती छान अशी आकाराने फिनिशिंगमध्ये पलटी केल्या जाईल. तुम्ही इथं पायपिंगसुद्धा करू शकता ह्या पट्टीची आणि आतल्या साईडनं फोल्डसुद्धा करून घेऊ शकता. आता मी ही पट्टी आतल्या साईडनं फोल्ड करून घेतली, कारण की यावरती मला लेस लावायची आहे. त्यासाठी मी ही पट्टी आतल्या साईडनं फोल्ड करून घेतलेली आहे मैत्रिणींनो.
असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सपोर्ट करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. तर छान छान व्हिडिओ स्टिचिंगच्या टिप्स आपल्या व्हिडिओवर चॅनलवर देत असते मी. तर पहा, ह्या पद्धतीने पूर्ण पट्टी आपल्याला फोल्ड करून ह्या पद्धतीने शिलाई टाकून घ्यायची आहे. आणि यावरती लेस लावल्यावर अप्रतिम खूप सुंदर असं लुक येणार आहे. पहा, पूर्ण शिलाई मी इथं टाकून घेतलेली आहे. पहा, कुठंही पट्टी आपली उलटी वगैरे पडणार नाही. खूप सुंदर असं लुक आलेला आहे. साईडचे धागे दोरे एक्स्ट्राचे जे आहेत ते पूर्णपणे कट करून घ्यायचेत. छान असा पान आकार आपण याला दिलेला आहे. आता मी याला लेस लावून घेते. आता ही नवीनच लेस आहे बघा, पोटली डिझाईन आहे ही लेसला. आता डबल गळा असल्यामुळं याला खूप सुंदर असा लुक येणार आहे बघा. आणि तुम्हाला जर याच्यामध्ये काही समजलं नसेल किंवा शिकवण्यात तुम्हाला काही समजलं नसेल तर कमेंट करून नक्कीच विचारा, मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करील. या पद्धतीने इथं आपल्याला स्टॉप करायचे आणि जसा गळ्याचा आकार आहे तशी आपल्याला लेस आपल्याला इथं लावून घ्यायची आहे. जी आपण पट्टी इथं फोल्ड केली त्यावरती सुद्धा आपल्याला लेस लावून घ्यायची आहे. तर पहा, पूर्ण अशी मी लेस लावून घेतली. यावरती आपल्याला परत डबल शिलाई देऊन घ्यायची आहे. कधीही आपल्याला लेस लावल्याच्या नंतर दोन्ही साईडला लेसला शिलाई टाकून घ्यायची, म्हणजेच छान फिनिशिंग येते. कुणीही लेस उचलल्या जात नाही. तर अशा पद्धतीने मी दुसऱ्या साईडनं सुद्धा लेसला शिलाई टाकून घेते. पहा, पूर्ण गळ्यावरती जी लेस लावली त्याला आपण अशी शिलाई पूर्णपणे टाकून घेतली. आता जी आतली पट्टी फोल्ड केली त्याला सुद्धा आपल्याला लेस लावल्याने छान असं लुक येईल. तर पहा, इथं मी लेस लावून घेते आणि मग खालच्या साईडला आपण छोटंसं एक फूल तयार करणार आहे, फ्लावर तयार करणार आहे किंवा दोरीचं लटकन तयार करणार आहे. तर ते पण तुमच्यासोबत शेअर करते.